बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मोठी आहे, महत्त्वाची आहे, कारण बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या संदर्भातले आहे। देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आता पुण्यात आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे। लाल महाल या ठिकाणानं हा मोर्चा निघाला। जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा धडकणार असल्याचं सुद्धा कळतं। एकंदरीत जर आपण बघितलं तर या मोर्चामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, संभाजीराजे छत्रपती, भाजपा आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सुद्धा सहभागी झालेले आहेत। जर आपण बघितलं तर हा मोर्चा आज अतिशय महत्त्वाचा आहे। 9 जानेवारी गुरुवार रोजी महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायती बंद ठेवण्यात येणार आहेत। संपूर्ण महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायती 9 जानेवारी गुरुवार रोजी संतोष देशमुख आणि सूर्यवंशी यांना न्याय मिळण्यासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत। याची सर्वांनी नोंद घ्यावी। धन्यवाद। जय महाराष्ट्र। यानंतर पुण्यनगरीचे माजी महापौर प्रशांत दादा जगताप आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील। पोलीस प्रशासनाला विनंती, स्टेजवर जे आयोजक परवानगी शिवाय आहेत त्यांना विनंती आहे, कृपया आपण सगळेच खाली, फक्त चेअरवर बसलेले जे मान्यवर आहेत आणि कुटुंबीय यांच्या व्यतिरिक्त कोणीही तर थांबू नये। पुन्हा आपल्याला वाईट वाटून घेऊन येऊ नका। आपल्याला आम्ही आदराची विनंती करतोय, कृपया खाली। देशमुख कुटुंबीय, खासदार बजरंगी सोनवणे, आमदार सुरेश धस, सर्वच सन्माननीय उपस्थित आपण बघतोय पुण्यातून हा आक्रोश मोर्चा सध्या लाईव्ह आहे। तर पुण्यातील आक्रोश मोर्चामध्ये सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सुद्धा सहभागी झालेले आहेत। आरोपींना लवकरात लवकर पटकून फासावरती लटकावं ही मुख्यमंत्री भावाला लाडक्या बहिणीची विनंती आहे, असं देशमुख यांच्या बायकोनं म्हटलंय। तर आम्हाला न्याय द्या अशी साद थेट देशमुखांची मुलगी वैभवी हिने देखील सरकारला, खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घातली असल्याचं बघायला मिळत आहे। सरपंच हत्येविरोधात सध्या आक्रोश संपूर्ण पुण्यात आपल्याला बघायला मिळतोय। या सगळ्या गोष्टी कधी निमूटपणाने पाहिल्या नव्हत्या।